पूर्णपणे स्टंप उघडे ठेवले होते, उजव्या स्टेजच्या बाहेर गेला होता, ग्लान्स करायचा प्रयत्न होता आणि अराउंड लेग त्रिफळाचीत. अशा प्रकारे 2 षटकं संपलेले आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरीने 4-18 अशी धावसंख्या दिलेली जय हनुमान टेंबोली संघाचे. उर्वरित 2 षटकामध्ये जय हनुमान टेंबोली संघ किती धावांचं लक्ष गाठतोय हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नक्कीच मी समालोचन कक्षामध्ये आमंत्रित करतोय माझे सहकारी समालोचक, आमचे मार्गदर्शक, क्रिकेट समालोचकांतील भीष्माचार्य व्हॉइस ऑफ ठाणे मोरेश्वर गवली सर. धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे. आमच्या सर्व समालोचकांचं हार्दिक स्वागत करतोय. अतिशय उत्कृष्ट समालोचन आणि तसंही भिवंडी हे टेनिस क्रिकेटचं माहेरघर आहे आणि जवळपास 30 ते 32 समालोचक आमच्या भिवंडीमध्ये आहेत आणि अतिशय चांगल्या त्याने समालोचन करतायत आणि त्याचा मलाही एक अभिमान आहे, गर्व आहे की खूपच प्रोग्रेस केलेले आहे आमच्या समालोचकांनी, अतिशय उत्कृष्ट समालोचन करतायत. सगळ्यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करते. या स्पर्धेमध्ये सुद्धा ज्ञानेश्वर चिकणे, सुभाष धुमाळ, सुनील पवार, तसेच संदीप बागुल, संदीप मोरे, प्रमोद पाटील, व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीक भाबे, त्याच्यासोबत आम्ही सर्व समालोचकांना संधी दिलेली आहे आणि चांगलं समालोचन त्याने केलेलं आहे. मी सुद्धा या ठिकाणी नसताना काही वेळ असताना युट्यूबवरनं या माध्यमिक स्पर्धा बघितली होती, परंतु अतिशय खूप समाधान वाटलं की अतिशय उत्कृष्ट समालोचन आमचे सर्व समालोचन करतायत. ठाकूरपारावरून दयानंद ठाकरे यांच्याकडून या स्पर्धेला आयोजनाला नियोजनाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद दयानंद ठाकरे, आपल्या मनापासून हार्दिक आभार. आकाश मला मात्र पूल केलेला आहे चेंडूला, चेंडू हवेत आहे, झेल होते का बघायचा, झेल सुटतोय. फक्त एकच धाव मिळते. एका धाव्याने धावसंख्या झालेली 19. आता खेळण्यासाठी जय हिंद एक ऑन साइडचा स्ट्रॉंग प्लेअर आहे, मोठे पटके खेळामध्ये वाकबगार आहे. पाहूया संघ अडचणीच आहे, काय करते बघायचंय. आकाश याला मात्र शॉर्ट आर्म पूल केलेला आहे, चेंडूला चिप स्क्वेअर लेकडे होते. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली आहे, डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय, तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी जय हिंद यास मिळते. एका धाव्याने धावसंख्या होते 20. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. त्याशिवाय जिंकणे जर 40 धावापर्यंत मजल मारली तर सामना रंगतदार अवस्थेमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळेल. नक्कीच, कारण जय हनुमान टेंबोली संघाकडे चांगले गोलंदाज आहेत आणि नक्कीच चांगले धावसंख्या 40 ते 45 जर धावा केल्या तर एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळू शकतो. आकाश राईट आर्म ओव्हर द विकेट, याला मात्र अपील केलं जातं. सिली पॉइंट बघायला मिळते दबाव टाकण्यासाठी. आकाश पुढे सरसावत पार केलेला आहे, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि याच बरोबर अल्ताफ याची खेळीचा अंत होतोय. त्याशिवाय जिंकणे आपण पाहतोय संघाचा कर्णधार मुकेश बाद झाल्यानंतर जो काही मानसिक दबाव निर्माण झालेला आहे जय हनुमान टेंबोली संघावर, त्यातून अजूनही हा संघ बाहेर पडलेला नाहीये. अजूनही संधी आहे, कारण तिसऱ्या षटकातल्या काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. अंतिम षटक आहे. या षटकामध्ये जर आक्रमण केलं आणि अजून जर 14 किंवा 15 धावा पटकावल्या तर 40 पर्यंत लक्ष एक चांगलं लक्ष ठरू शकेल. पण तो क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नसतं. मात्र षटका दर षटकानंतर बघित गेली तर जय हनुमान टेंबोली संघाची कामगिरी ही थोडीशी पडत गेलेली आहे. कारण पहिल्या षटकात 10 धावा आल्या होत्या, पॉवर प्लेच्या षटकात 2 फलंदाज बाद झाले होते. त्यानंतर दुसऱ्या षटकाचा जर विचार केला दिनेशच्या 8 धावा आल्या होत्या, त्यानंतर 2 फलंदाज बाद झाले होते. तिसरे षटक जे आकाशने हाताळलेले फक्त 4 धावा दिलेले आहेत आणि 1 फलंदाज बाद केलेले आहे. आतापर्यंत 3 षटकांच्या समाप्तीनंतर 5 बाद 22 अशी धावसंख्या जय हनुमान टेंबोली संघाची झालेली आहे. धावांची सरासरी जर बघितली आपण, चांगली सरासरी म्हणता येणार नाहीये, कारण 7.33 अशी सरासरी आहे आणि ही मर्यादित षटकाच्या सामन्यासाठी नक्कीच चांगली नाही. 10 पेक्षा जास्त सरासरी जर असेल तर तुमचे गोलंदाज किंवा क्षेत्ररक्षक संघर्ष करू शकतात.
हरिकेश येतोय, ऑलराऊंडर आहे संघाचा हरिकेश. फॉलो थ्रू मध्ये चुकतोय आणि पंच दिनेश नाईक इशारा करताय डेड बॉल. आज चेसिंगचा जर विचार केला तर बंद्रा मारुती काल्हेर संघाने तब्बल 57 धावा चेस केल्या होत्या आणि सुनीलने जी अप्रतिम फलंदाजी केली होती, खरोखरच प्रेक्षकांच्या डोळ्याचे मात्र पारणे फेडले होते. हरिकेश याला फटका खेळलेला चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि ह्याच बरोबर 6वा फलंदाज बाद होतोय तो जे हनुमान टेंबोली संघाचा. तब्बल 6 फलंदाज बाद झालेले, धावसंख्येमध्ये थांबलेले 22. त्यानुसार चिकणे आपण पाहतोय की पॉवर सेलर जे परफेक्ट ऑलराऊंडर आहेत, तिघांनी चांगली कामगिरी केलेली दिसते. कारण आपण पाहतोय आकाश, त्यानंतर दिनू, त्यानंतर हरिकेश, हे तिन्ही परफेक्ट ऑलराऊंडर आहेत. ठिकाणी चांगली कामगिरी केलेली आहे गोलंदाजीमध्ये. यस, नावाजलेले फलंदाज किंवा गोलंदाज जेव्हा चांगली कामगिरी करतात तेव्हा संघालाही चांगल्या कामगिरीपर्यंत पोहोचवतात. या ठिकाणी आपण जर बघितलं तर पहिल्या षटकापासून अतिशय चांगली गोलंदाजी पॉवर शेलार या संघाकडून झालेली आहे. आतापर्यंत एक कठीण परिस्थितीत 6 बाद 22 अशा कठीण परिस्थितीत जय हनुमान टेंबोली हा संघ सापडलेला आहे. हरिकेश याला मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र खाली राहतोय आणि सरळ निघून जातोय. यष्टी रक्षकाच्या हातात निर्धावच्या रूपात चेंडूची समाप्ती. फलंदाज थोडासा स्वतःवरच नाराज आहे, कारण त्याला वाटलं होतं की नक्कीच चेंडू उचलावा, स्लॉक करावा आणि मात्र चेंडू खाली राहतोय, सरळ जातोय यष्टी रक्षकाकडे निघून. यष्टी रक्षकाचं मी आज कौतुक करेन, या पूर्ण इनिंग मध्ये एकही बाईच्या रूपाने धाव दिलेली नाहीये. क्षेत्ररक्षण फार महत्वाचं असतं, आपण पाहतोय क्रिकेटचा एक तो महत्वाचा भाग आहे. हरिकेश याला फुलटा चेंडू भिरकावून दिलेला आहे, चेंडू हवेत आहे, झेल होते का सीमारेच्या बाहेर जाते बघायचं आहे. डीप मिड विकेट सीमारेच्यावर संघाचा कर्णधार सचिन याचा चांगला झेल. निश्चित आपण पाहतोय की या ठिकाणी कॉलिंग झालं होतं. तुम्हाला धाव घ्यायचं असेल तेव्हा सुद्धा कॉलिंग महत्वाचं असतं. यस, नो, वेट या 3 गोष्टी महत्वाच्या असतात. आणि झेल घ्यायचा असेल तेव्हा कॉलिंग महत्वाचं. सचिन याने समोरचा क्षेत्ररक्षक आहे त्याला कॉलिंग केलं होतं की मी झेल घेतोय आणि बाजू क्षेत्ररक्षक उभा राहिला आणि सचिन याने झेल घेतलेला आहे. हे फार महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये, कॉलिंग फार महत्वाचं असतं. अन्यथा दुखापत होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. हरिकेश याला पुन्हा फटका खेळलेला आहे, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि बॅक टू बॅक दुसरा धक्का. मात्र उत्साह जास्त दिसतोय, उत्साह जास्त दिसतोय, विश्वास मात्र खूपच कमी दिसतोय. आतापर्यंत या षटकामध्ये 5 चेंडू टाकून झालेले, 3 फलंदाजांना बाद केलेले, एकही धाव आलेली नाहीये. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट षटक हाताळतोय गोलंदाज हरिकेश. या स्पर्धेमधलं सर्वोत्कृष्ट षटक हाताळतो का बघायचंय. शेवटचा चेंडू या षटकातला. हरिकेश याला पायामध्ये टाकलेला चेंडू ड्राईव्ह केलेला आहे, चेंडूला सरळ मिडॉन डीप मिडॉनला तो क्षेत्ररक्षण होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतोय. 2 धावा होत आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि मात्र 3 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. परंतु या स्पर्धेमधलं सर्वोत्कृष्ट षटक म्हणता येईल, कारण 3 धावा देऊन 3 फलंदाज बाद केलेले आहेत हरिकेश याने. धावसंख्या झालेली आहे 25 धावा झालेल्या आहेत. 26 धावांचं एक माफक लक्ष.
अशा प्रकारे 4 षटकं संपलेले. तर पहिल्या इनिंगची 4 षटकामध्ये जय हनुमान टेंभोली संघाने 25 धावा करून 26 धावांचं लक्ष पॉवर शेलार संघासमोर ठेवलेलं आहे. आज पूर्ण दिवसात जर बघितलं आपण तर समीर स्पोर्ट पिंपळगर या संघाने अप्रतिम अशी कामगिरी केली, जबरदस्त आपल्या नावाला साजेशी कामगिरी केलेली आहे. त्यानंतर बंद्र्या मारुती काल्हेर या संघाने ह्या होम पिचवर स्वतःच्या खेळपट्टीवर स्वतःच्या मैदानात जबरदस्त खेळ केला होता. चालू सामन्यात आपण पाहतोय जय हनुमान टेंभोली आणि पॉवर शेलार हे दोन संघ लढताना यानंतर मात्र लकी ड्रॉ केला जाईल 3 संघामध्ये. चालू सामन्यातील विजेता संघ समीर स्पोर्ट पिंपळगर आणि बंद्र्या मारुती काल्हेर. क्षमस्व फक्त 2 संघामध्ये लकी ड्रॉ केला जाईल, त्यामध्ये बंद्र्या मारुती संघ नसेल. चालू सामन्यातील विजेता संघ आणि समीर स्पोर्ट पिंपळगर. समीर स्पोर्ट पिंपळगर संघाचे प्रतिनिधी अथवा कर्णधार आपण संपर्क साधायचे. चालू सामन्यातील दोन्ही संघाचे प्रतिनिधी जय हनुमान टेंभोली पॉवर शेलार संघ प्रतिनिधी संपर्क साधायचा आहे. जय हनुमान टेंभोली संघाने 25 धावा करून 26 धावांचं लक्ष दिले आणि 26 धावांचं लक्ष पूर्ण करण्यासाठी सलामीची जोडी सचिन स्वतःजवळ कर्णधार आहे संघाचा, सचिन आणि आकाश. समीर स्पोर्ट पिंपळगर संघाचे प्रतिनिधी. एक षटक झाल्यानंतर या ठिकाणी लकी ड्रॉ करण्यात येईल. चालू वर्ष कोणाला लकी जाते ते पाहायचंय. समीर स्पोर्ट पिंपळगर संघाचे कर्णधाराने यायचं आहे, कारण या दोन्ही संघाचे 12th मॅन आमच्या सोबत आहेत. त्यामुळे पहिलं षटक संपल्यानंतर एक ड्रॉ काढण्यात येईल, त्यानंतर एक चिठ्ठी काढण्यात येईल. आलेले आहेत प्रीतम, आपलं हार्दिक स्वागत आहे. क्षेत्ररक्षण लावलं जात आहे. गोलंदाजीची सुरुवात करतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, सॉरी राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू स्वीप केलेल्या चेंडूला डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर चेंडू. 4 धावांसाठी चौकार. पहिल्याच चेंडूवर सनसनीत चौकार. संघाचा कर्णधार आहे सचिन. ऑलराऊंडर आकाश नॉन स्ट्रायकर यांना उभा आहे. हे षटक संपल्यानंतर चिठ्ठी टाकण्यात येणार आहे. लक्षात घ्या, दोन्ही संघ जे खेळतात दोन्ही संघाच्या कर्णधारांच्या माहितीसाठी की आपले दोन्हीही 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. दोन्ही 12th मॅनच्या समोर, त्याचबरोबर समीर स्पोर्ट विभाग संघाचे कर्णधार या तिघांच्या समोर चिठ्ठी टाकण्यात येईल. पहिल्या चेंडूवर चौकाराने सुरुवात केलेली आहे.
खोलवा टप्प्याचा चेंडू होता, चांगला झेल घेण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हर मध्ये, शॉट एक्स्ट्रा कव्हरला मात्र झेल सुटतोय, जिवंत मिळतोय, मात्र एक धाव पूर्ण करण्याची संधी मिळते सचिनला. अतिशय चांगल्या स्थितीमध्ये पॉवर शेलार संघ. आणि यावर्षी जर आपण आकलन केला ज्ञानेश्वर, तर पॉवर शेलार पूर्णपणे पॉवर दाखवतोय. येस, पॉवरफुल गोलंदाजी आज बघायला मिळाली पॉवर शेलर कडून. ऋषी यावेळी मात्र ऑन द राईस चेंडूला खेळलेला आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय, 4 धावांसाठी चौकार. च्या वरतून चेंडू निघून जातोय सीमापार चौकार. आणि जी आवश्यकता होती, जी सुरुवात पॉवर शेलरला, ती सुरुवात करून देताना सचिन आणि आकाश. यावेळी मात्र चेंडूला स्लॉक केलेला आहे, लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. व्हाट अ ग्लोरियस शॉट, षटकार. निश्चित म्हणतात जिसके होई इरादे बुलंद वो आसमान को भी छू लेता है. अतिशय उत्कृष्ट फलंदाज आकाश यांच्या बॅटमधून निघणारा हा पहिला षटकार आणि या डावातला पहिला. ऋषी मात्र चेंज ऑफ पेस भिरकावून दिलेला, स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा षटकार. आता मात्र तब्बल 21 धावा झालेल्या आहेत. फक्त जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. व्हाट अ बॅटिंग बाय सचिन अँड आकाश. आकाशने तर आसमान दाखवलेले गोलंदाज ऋषीला. चेंज ऑफ पेस ऑन द राईस, चेंडू लॉंग ऑफ सीमा रेषेकडे, मात्र एका हातामध्ये झेल, एक सुरेख झेल आणि खेळी संपुष्टात येते पहिल्या गड्याची. तब्बल 21 धावांची सलामी दिल्यानंतर मात्र आकाश पॅव्हेलियन मध्ये परतलेले आहे. एक जबरदस्त खेळी करून हा टाळ्यांचा जो आवाज आपण पाहतोय आकाशसाठी आहे, जबरदस्त खेळी केलेली आहे आणि आपल्या तंबूमध्ये परतलेले आहे. तत्पूर्वी या स्पर्धेला, या आयोजनाला नियोजनाला नवीन 40+ संघटना भिवंडी, सन्माननीय अध्यक्ष प्रतापदादा पाटील, तसेच इतर सहकारी आणि सहसचिव धर्मेंद्रजी तांगडी, इगल स्पोर्ट खार्डी, नवीन 40+ संघाचे सर्व यांच्याकडून या आयोजनाला नियोजनाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. सर्व मान्यवरांचं मनापासून आभार. धर्मेंद्र तांगडे एक उत्कृष्ट पंच तसेच अनुभवी खेळाडू आहेत. त्यांच्याकडून या स्पर्धेला, आयोजनाला, नियोजनाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद तांगडे साहेब. अगदी बरोबर. धर्मेंद्र तांगडी एक पंच आहेत आणि अतिशय उत्कृष्ट 40+ चे खेळाडू सुद्धा आहेत. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जी धावसंख्या आहे 21, फक्त सामना जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. ज्यावेळी मात्र उजव्याच्या बाहेरचा चेंडू पंच वाईटचा इशारा करतायत. एक अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. घर फिरले की घराचे वासे फिरतात असं म्हटलं जातंय. त्याचप्रमाणे आपण पाहतोय पहिल्या षटकात तब्बल 21 धावा आल्यानंतर मात्र दुसऱ्या षटकाची वाईटने सुरुवात होते. यावेळी मात्र अजीबोगरीब फटका, चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार आणि या ठिकाणी टेंबवली संघ या स्पर्धेच्या बाहेर.
पुरस्कार कैलासवासी सुमन गोवर्धन पाटील यांच्या स्मरणार्थ श्री कृपया- विनायक गोवर्धन पाटील यांच्याकडून हे कृपया सगळ्यांनी कृपया फक्त मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार फक्त आम्हाला दोन प्रदान केला. कर्णधारांनी यायचंय. फक्त दोन कर्णधारांनी यायचंय. पॉवर सेलार आणि समीर स्पोर्ट पिंपळकर दोन कर्णधारांनी यायचंय. आणि लकी ड्रॉ विजयी समीर स्पोर्ट पिंपळगार. अभिनंदन 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 समीर स्पोर्ट पिंपळगार अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला हा संघ. आता जो सामना झाला समीर स्पोर्ट पिंपळकर संघ हा अंतिम सामन्यासाठी पात्र